नाशिकच्या खड्ड्यांविरोधात उद्धव ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं खड्ड्यांविरोधात नाशिक शहरात भव्य मोर्चा काढला। शिवसेना कार्यालयापासून या मोर्चाला सुरुवात होऊन राजीव गांधी भवनातील मनपा मुख्यालयावर हा मोर्चा धडकलाय। खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात हा आक्रोश मोर्चा निघाला। यात खासदार राजाभाऊ वाझे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले। यावेळी खड्डे आणि भ्रष्टाचारावरून संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। खड्डे न बुजवल्यास भाजप आमदार नगरसेवकांच्या घरासमोर आंदोलन करू, तसंच यमराज रेडा लोकप्रतिनिधींच्या घरात घुसवू असा इशारा राऊतांनी दिला। तसंच खड्डे बुजवण्याची कालमर्यादा द्या अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। सांगू इच्छितो, महानगरपालिकेमध्ये आमचे 15 वाघ आहेत केशवच्या नेतृत्वाखाली, केशव प्रोजेक्टच्या आमचं म्हणणं तुम्हाला ऐकावं लागेल। नाशिककरांच्या बाबतीत, रस्त्याच्या बाबतीत, विकासाच्या बाबतीत जर ऐकलं नाहीत आणि मनमानी केली तर हे गेट तोडून आम्ही आतमध्ये येऊ। आणि अशा प्रकारची गेट तोडून आज घुसण्याचा अनुभव मला सगळ्यात जास्त अयोध्या आणि दुसरी अयोध्या जिथे रामाचं वास्तव्य होतं, पण ज्या अयोध्येमध्ये भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी राम मंदिराचं दानपेटी लुटली, सीतामाईचे दागिने लुटलं, मंगळसूत्र लुटलं, त्यांची तिथे पिलावळ आहे। ते नाशिक ही दुसरी अयोध्या लुटतायत, ही रामनगरी लुटतायत। ज्याने अयोध्येतल्या रामाला सोडलं नाही ते हे पंचवटीतल्या रामाला काय सोडणार। नाशिकचे खड्डे कधी बुजवताय याची कालमर्यादा आम्हाला द्या, आणि ते सुद्धा हवेतले शब्द नको आहेत, आम्हाला कालमर्यादा द्या। आणि त्यानंतर जर खड्डे बुजले नाहीत तर तुम्ही आहात आणि आम्ही आहोत।